नमस्कार, माझे नाव विश्वजित हेमंत कवंगे आहे। माझे नाव राजवंशी रमजान आहे। मी जिल्हा परिषद हायस्कूल हिमायतनगर चा विद्यार्थी आहे। हा पॅरियोडिक टेबल आहे। यामध्ये काही धातू किंवा अधातू आहेत। यामध्ये धातू किंवा अधातू कसे ओळखायचे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। मी धातूची माहिती सांगणार आहोत। सोने, चांदी, लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनम हे काही धातू आहेत। यांना ओळखण्यासाठी आपण धातूचे गुणधर्म बघूया। प्रथम आहे अवस्था, फिजिकल स्टेट। सर्वसामान्य तापमानाला धातू स्थायी अवस्थेत राहतात, पण पारा, गॅलियम सारखे काही धातू अपवाद आहेत। दुसरा गुणधर्म आहे तेज, लुस्टर, चकाकी। अशा धातूवर प्रकाशाचे परावर्तन होते व धातू तेजस्वी दिसतो। अधातू हे आहे धातूचा धातू आहे, याच्यावर प्रकाश पडल्यावर हे चमकतो। तिसरा गुणधर्म आहे कठीणपणा, हार्डनेस। धातू कठीण असतात, ते मऊ नसतात। हे मऊ नसते। आहे धातूमधून तारा काढू शकतो आपण। हा धातू आहे, याला ठोकल्यानंतर पत्रा तयार होते, याला म्हणतात वर्धनीयता। मी अधातूची माहिती सांगणार आहे। त्यासाठी अधातूचे भौतिक गुणधर्म बघूया। प्रथम गुणधर्म आहे भौतिक अवस्था। सर्वसामान्य तापमानाला अधातू, स्नायू, द्रव्य व वायू आढळतात। दुसरा गुणधर्म आहे चकाकी। अधातू चकाकी नसते। काही अधातू रंगीन असतात, काही विविध रंगीन असतात, उदाहरण कोळसा। तिसरा गुणधर्म आहे ठिसूळपणा। ठिसूळपणा अधातू ठिसूळ असतात, काही अधातू मऊ असतात। चौथा गुणधर्म आहे तन्यता। अधातू तन्यता व वर्धनीयता नसतात। गुणधर्माच्या आधारे आपण धातू किंवा अधातू ओळखू शकता। नमस्कार।